ऐन निवडणुकांच्या तोंडावर पुणे महापालिका वारेमाप पैसे उधळत असल्यानं स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय। मेट्रोसाठी फोडण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला आता विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे। त्यासाठी पालिकेने तब्बल 2 कोटींचा खर्च केलाय। सिंहगड रस्त्यावरच्या राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटर दरम्यान हा पूल आहे। नव्याने उभारलेला उड्डाणपूल तब्बल 66 ठिकाणी फोडणार आहे। असं असतानाही पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने 2 कोटींचा प्रस्ताव दिलाय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, का अशा पद्धतीने पुणे महापालिका वारेमाप खर्च करते? आपण जर पाहिलं तर पुणे हडपसर ते खडकवासला हा मेट्रो जी मंजुरी आहे त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि याच दरम्यान 3 टाइम ते राजाराम पूल हा उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलासाठी 66 खड्डे जे आहेत ते घेतले जाणार आहेत। त्यावेळी या उड्डाणपुलासाठी विद्युत रोषणाईसाठी 2 कोटी 1 कोटी 80 लाखाची निविदा जी होती पालिकेने मंजूर केलेली आहे। मात्र मग जर मेट्रोसाठी उड्डाणपूल जर खोदायचे असेल तर एवढे 2 कोटी रुपये पुणेकरांचे वाया जाणार आहेत। त्यामुळे पुणेकरांमध्ये एक मोठा संताप जो आहे ते पाहायला मिळतं। आज मुख्यमंत्री येतात आणि सागर, एकंदरीत आता आज मुख्यमंत्री येत आहेत आणि आज सुद्धा पुणेकर त्यांच्या पुढे कदाचित ही नाराजी व्यक्त करू शकतात। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।